राम राम मंडळी, मी तुमचा मित्र साहिल सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एक्साइटिंग लाईफ ऑफ साहिल या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज मी आमचे कुलदैवत श्री सिद्धनाथ प्रसन्न खरसंडीला चाललेला आहे. चला तर पाहूया तिथला ब्लॉग. लेट्स सी नाव. किती जाणार आहे? आई कुठे जाणार आपण? आमचे कुलदेवत आहे खरसुंडी सिद्धनाथची यात्रा आहे, तिकडे चाललेला आहे. चला चला जाऊया. चाललेला आहे खरसुंडीला सगळेजण. हे बघा, आई बघा, बाबा आणि भाऊ पुढे बसलेले आहेत, ड्रायव्हिंग करत आहेत. नंतर दाखवतो तुम्हाला. चाललेला आहे खरसुंडीला चाललेला आहे. आणि आता यत्नीकोंडापाशी आलेला आहे घोडीपीर. इथले लोक आंघोळ करतात, आपण पण आंघोळ करायचे आणि फ्रेश होऊन देवाला जायचं. काय सांगलेला नारळ कापूर फेकणारे बसलेले आहेत. ते बघा, नारळ विकायला बसलेले, नारळ कट करतात. बघा, भाविक एकदम भरपूर आलेले आहेत. जलकोंडा आहे आणि यावेळी पाणी भरपूर घाण झालं आहे. दरवेळी शुद्ध पाणी असते, एकदम पाणी सोडल्या नसल्यामुळे पाणी घाण आहे. इथं आंघोळ करत आहे, त्यामुळे ते आंघोळीत पाणी त्यात आंघोळ तीन झालेला आहे. तरी आता देवाचं दर्शन करायचे. बघा, भावाने बी आंघोळ केलेलं आहे. बाबांनी बी आंघोळ केली. बाबा भावाने सुद्धा आंघोळ केलेलं आहे. देवाला तर देवाच्या नावानं चांग. बरं, चला जाऊया देवाला. मला आज जात आहे मित्रांनो, गर्दी भरपूर आहे. फुटलेलं आहे आईचे दर्शन झालेले. आई येऊन बसलेले. राम दर्शन झालेले आहे. एकदम बघितला घोडेपीर देव गुलाल सुद्धा लावलेला आहे. देवदत्ताचं सुद्धा दर्शन केले. बारक्या मांजर पिल्ली सुद्धा बसलेले आहे देवाचं दर्शन घेऊन, देवाच्या रखण्यासाठी. काटे सुद्धा आणलेले आहेत. आता पुढे सिद्धनाथ इथे गेलं कसा नारणार आहे ते सुद्धा दाखवतो. नारळ सोडला, नारळ सोडलं ना, फोडला नारळ भावान. पाणी वाटप, प्रसाद वाटप. डायरेक्टच पाणी पेट. घोडेकर देवाचे दर्शन झाले. काय जेवण करायचं, त्याला जेवण करूया. नियम काय काढायचं रे? भजी खावे. चला जेवण आहे आता. मला आवडतं बटाटा भजी, शेंगदाण्याच्या चटण्यांचं पाणी खाऊया. चला. आणि मित्रांनो, कांदा सुद्धा घेतलेला आहे खायला. चला तर खाऊया मस्तपैकी जेवण. आता जेवलेला आहे, जेवण घेतलेलं आहे. घोडेपीर देवाचे दर्शन झालेलं आहे. आता पुढच्या मार्गाला आम्ही लागलेलो आहे. आता सिद्धनाथ खरसुंडीला जाणार आहे. चला तर पाहूया. सिद्धनाथाच्या नावानं चांग बरं, पीर देवाच्या नावानं चांग बरं, नाथबाबाच्या नावानं चांग बरं. मित्रांनो, खरसुंडीमध्ये आलेला आहे, चाललेला आहे. ऊन भरपूर आहे. बघा, आई कुठं चालले? दर्शनाला चाललंय. ऊन भरपूर आहे. उन्हात असं रुमाल सांगून आम्ही चाललेलो आहे. चला चला. बघा, भाविक एकदम भरपूर आलेले आहेत. जागा आहेत. स्टॉल सुद्धा लागलेले आहेत. गर्दी बंद चाललेला आहे. अगं गर्दी भरपूर आहे मित्रांनो. स्टॉल सुद्धा लागलेला आहे. यात्रेत कसे स्टॉल लागतात तसे सिद्धनाथाची यात्रा, खरसुंडीची यात्रा भरलेली आहे. रसवंती कोपरा घेतलेला आहे मित्रांनो. भाऊ घेऊन उभारलाय. शासन काठी टाकाय. चला आता चाललेलो आहे. येऊन मेन दरवाजा आहे, पण आम्ही रांगेत जाणार आहे. शासन काठी जनार्दन
गणपती बाप्पा मोरया. आपल्याला आहे एकदम मोकळा आहे सगळं निवांत. VIP दर्शन, VIP दर्शन चालू आहे. एकदम मोकळं आहे सगळं. VIP दर्शन संपलेले आहे, चालू झालेले आहे. VIP दर्शन कथा मित्रांनो भाविक सगळे आलेले आहेत. आलेला आहे मंदिरामध्ये कलर आतले सिद्धनाथ देवाचे दर्शन झाले. देवीचं दर्शन झाले. त्यामुळे देवीच्या नावानं चॅंग बदल श्रीकृष्ण देवाचं दर्शन. श्रीकृष्ण राधे कृष्ण जय श्रीकृष्णाचे दर्शन करायला काळभैरवाच्या नावानं त्याच्या नवग्रहाचं दर्शन केलं. रातला राहिलेले बुध चंद्र शुक्र पालखी आलेले आहे. पालखीचं दर्शन घेऊया. हनुमानाच्या नावानं चांगलं जय श्रीराम. भाविक गेले आहेत सगळे. स्वामी महाराजांनी नेलेला आहे. चाललेलं आहे आपल्या घोड्याचं
देवदर्शन झालेलं आहे एकदम मस्त मध्ये. पुढे देवदर्शन सगळा बाजार बसलेला आहे. घेतलेला आहे देवा दर्शन कसं झालं आई बोला झालं. देवाचं दर्शन छान झालं. उन्हामुळं बरीच लोक सकाळी येऊन गेलेली, त्यामुळं देवदर्शनाला पण गर्दी कमी होती. पालखी आल्यामुळे पण देवाचे दरवाजे उघडलेले, त्यामुळे डबल दर्शन झालं. मस्त पालखीचे पण दर्शन छान झालं. लवकर पालखी बाहेर निघाली. मस्त झालं. झालं मस्त झालं. देवस्थान देवाचं दर्शन झालंय मस्त. माझ्या नावानं बघा पेट पिकत चाललेलं आहे माकडांचे. मेजवाने आहे पोळ्या अंकल कोपच्या उसबा देवाला आले. चला काय बोलले की आपण आता मसोबाच्या मंदिराला आलेलं आहे. चला पाहूया. चला मंदिर चला पाहूया. अंकल खूपचा मुसवाच्या नावाने छान नाही विचारूया आपण. दर्शनचे देवाचं दर्शन कसं झालं? कसं झालं बाबा दर्शन? दर्शन एकदम मस्त झालेलं आहे. एक नंबर एक नंबर. अन्नछत्र आहे ते अंकल गोप. हे मसवाचं मंदिर दर्शन झालं. हे दीपस्तंभ एकदम मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. खरसंडी देवाचं दर्शन झाले. गोडेपीर देवाचं दर्शन झाले. मसोबा देवाचे सुद्धा दर्शन झालेले आहे. आता आजीकडे चाललेलं आहे वळवाला. चला तर जाऊया. आता आलेला आहे आजीच्या गावाला. देवदर्शन झालेलं आहे. आजीची म्हशी बघा ही मस्त ती रेडको. मित्रांनो आता घरी येऊन पोचलेलं आहे. एकदम मस्त झाले सगळे देवा दर्शन. खरसंडीचे दर्शन झाले. आजीच्या गावाला गेलो, जेवलं, खाल्लं पिल्लं. मस्त झाला आजचा दिवस. कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला ना तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला सिद्धनाथ या नावाने चॅनल बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. आपण भेटणार आहे पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.